सनशाईन एंटरप्राइजेस या कंपनीमध्ये रविवारी भीषण आग लागली। या आगीमध्ये 6 कामगारांचा होरपळून मृत्यू झालाय। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। बिहार राज्यातील हे कामगार आहेत। सनशाईन एंटरप्राइजेस या कंपनीमध्ये रबरी हातमोजे बनवण्याचं काम हे केलं जातं। कामगार झोपेत असताना अचानक आग लागली आणि यावेळी काही जणांनी छतावरून झाडाच्या साहाय्याने उड्या मारल्या, मात्र काही कामगारांचा धुरामध्ये गुदमरून मृत्यू झाला। त्या ठिकाणची आपण सध्याची ही लाईव्ह दृश्य पाहतोय। संदीपान भुमरे हे देखील पाहणीसाठी दाखल झालेले आहेत। एकंदरीत परिस्थितीचा त्यांच्याकडून आढावा घेतला जातोय। अतिशय दुःखद ही घटना आहे। MIDC मधील सनशाईन एंटरप्राइजेस कंपनीमध्ये रविवारी भीषण आग लागली आणि या आगीमध्ये 6 कामगारांचा होरपळून मृत्यू झालाय आणि घटनास्थळावरून सध्या या संदर्भातला सविस्तर आढावा हा संदीपान भुमरे यांच्याकडून घेतला जातोय। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या हे सुरू आहेत आणि या संदर्भातला कामाचा आढावा तसंच पोलिसांशी बातचीत सध्या संदीपान भुमरे करत आहेत आणि या संदर्भातला ते आढावा घेत आहेत। बिहार राज्यातील हे सगळे कामगार आहेत आणि सनशाईन एंटरप्राइजेस या कंपनीमध्ये रबरी हातमोजे बनवण्याचं काम हे केलं जातं आणि कामगार झोपेत असताना ही अचानक आग लागल्याची माहिती समोर येते। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपल्याला प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे देतात। माधव, या ठिकाणी संदीपान भुमरे हे घटनास्थळावर दाखल झालेले आहेत, काय अपडेट्स आहेत? घटनेमुळे संपूर्ण MIDC परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते आणि याचीच पाहणी करण्यासाठी पालकमंत्री संदीपान भुमरे हे दाखल झालेले आहेत। रात्री 12-12:30च्या सुमारास ही आग लागल्यानंतर पहाटेपर्यंत ही आग धुमसत होती आणि या आगीमध्ये 6 जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे आणि ही दुर्दैवी घटना वर्षाच्या शेवटच्या दिवशी घडलेली आहे आणि त्या अनुषंगाने नेमकं ही आग कशी लागली आणि एकूणच आढावा घेण्यासाठी पालकमंत्री संदीपान भुमरे दाखल झाले। स्वतः पोलीस आयुक्त मनोज लोहिया आणि इतर पोलीस अधिकारी आहेत। कारण हातमोजे बनवणारी कंपनी, प्लास्टिक मोठ्या प्रमाणात या कंपनीमध्ये होतं। कंपनी फार मोठी नसली तरी साहित्य मोठ्या प्रमाणात होतं आणि तिथंच कामगार राहत होते। 18 कामगार इथं राहत होते आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आग नेमकी लागली कशी, या आगीचं कारण काय आहे आणि ही आग लागल्याच्या वेळेस नेमकं या ठिकाणी कोण कोण होतं, या सगळ्या गोष्टीची माहिती घेतली जाते। सोबतच काही वेळापूर्वी मी स्वतः वाळूज MIDC पोलीस ठाण्यामध्ये जाऊन आलो। तिथे पोलीस आयुक्तांनी ह्या कंपनीच्या मालकाला बोलवलेलं आहे, त्याच्याकडून सुद्धा अधिक माहिती घेतली जात आहे की नेमकं आग कशामुळे लागली असावी आणि त्यानंतर या सगळ्या गोष्टीचा उलगडा होईल। पण सध्या तरी ह्या सगळ्या दुर्दैवी घटनेनंतर प्रशासन अलर्ट झालेलं आहे। कारण केवळ ही कंपनी आणि आगीत नाही तर या MIDC परिसरामध्ये हजारो कंपन्या आहेत। वाळूज MIDC ही महाराष्ट्रामध्ये नावाजलेली MIDC आहे आणि त्या MIDCच्या एका कंपनीमध्ये आग लागून इतक्या मोठी दुर्दैवी घटना घडते, तर यासाठी हा सगळा परिसर खरंच सुरक्षित आहे का याची सुद्धा चर्चा झाली आणि त्या अनुषंगाने ही भेट महत्त्वाची मानली जाते। कारण या कंपनीमध्ये फायर डिस्टिंग्विश जे होते साधनं होती ती उपलब्ध होती, पण त्याचा वापर केला जात होता का, ती कधी रिनोव्हेट केली होती, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि त्या अनुषंगानं ही पाहणी करण्यात येत आहे। तशा संदर्भातल्या सूचना सुद्धा पोलीस आयुक्तांनी दिल्या आहेत की आता या परिसरामध्ये मोठमोठ्या कंपन्या आहेत। केवळ 10-10 एकर 20-20 एकरावरची कंपन्या आहेत। ही छोटी जरी कंपनी असली, जवळपास 6-7 हजार स्क्वेअर फीटची ही कंपनी असेल, त्या कंपनीमधल्या या दुर्दैवी घटनेनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत आणि त्या अनुषंगानं आता त्याचा उलगडा हळूहळू होईल। नक्कीच माधव, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल। तर पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्याकडून देखील आता स्वतः पाहणी केली जाते आणि या संदर्भात ते काय कारवाई करतात तसंच काय मदतीची घोषणा करतात याकडे देखील आता सगळ्यांचं लक्ष असणार आहे।